इंडियन स्कूल सिस्टम इज सो फक्ड राईट नाव. आणि मी एज्युकेशनबद्दल नाही बोलत, ते एक सेपरेट टॉपिक आहे. मी एक मॅनच्या पर्स्पेक्टिव्हने बोलतोय. गर्ल्ससाठी इंडियन स्कूल्स नॉट सो बॅड, पण बॉईजसाठी एवढी घाणेरडी गोष्ट आहे ना इंडियन स्कूल्स. आणि माझ्या शाळेच्या अनुभवाने सांगतोय. आय डोंट नो तुमच्या शाळेत असं व्हायचं की नाही. मी माझ्या शाळेचं सांगतो. मुलांना एकदम एकमेकांसारखं बनवलेलं, जस्ट लाईक शीप. एक्झाम्पल, सगळ्यांचे केस एकमेकांसारखेच असले पाहिजेत, म्हणजे एकसारखे, म्हणजे एकदम बारीक. तुम्हाला जरा पण फ्रीडम नसणार तुमच्या मर्जीने केस कापण्याची, आणि तुम्हाला पाणी प्यायची फ्रीडम नसणार तास चालू असताना, इवन लघवीला जायची सुद्धा. आणि जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर मॅमची परमिशन घ्यायला लागायची. मॅम, कॅन आय ड्रिंक वॉटर? वॉशरूमला जायचं आहे, मॅम आय गो टू वॉशरूम. आणि मॅडमच्या मनावर डिपेंड करतं की तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे की नाही, पाणी प्यायचं आहे की नाही. कम ऑन यार, माझी बॉडी आहे, मला तहान लागते. हू द एफ हेल आर यू की विचारू की मी वॉशरूमला जाऊ की नको? परमिशन घेताना मी ॲटिकेट दाखवतोय, तुम्ही हो बोला ना. पण नाही बोलणार का? सिलेबस बाकी आहे, सिलेबस पूर्ण करायचं आहे. म्हणजे सिलेबससाठी मी माझा मूड थांबवू आणि आजारी पडू, पाणी नको पिऊ, डिहायड्रेट होऊ, आणि तरी पण हे नाही बोलणार. इज इट दिस रॉंग? म्हणजे आम्हाला लिटरली रोबोट्स बनवून ठेवलेलं. आणि जर तुमच्या पण शाळांमध्ये हे सगळं होत आहे, याच्यासारखं पण होत आहे, तर याचं काय मिनिंग आहे? ते स्कूल नाही आहे, ते फक्त कंट्रोलिंग मेकॅनिझम आहे. वेस्टमध्ये पण प्रॉब्लेम आहे, पण त्यांना कमीत कमी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तर आहे. आणि परत इथे तितकेच हुशार पॅरेंट्स शाळेत फीज द्यायला तयार आहेत, पण तुम्हाला कधी जिमला जायला नाही देणार. दुसऱ्या कोणत्याही स्किलमध्ये पैसे घालायला तयार नाहीत. त्यांना फक्त तुमच्या मार्कांनी मतलब आहे. आणि शाळेमध्ये एवढं सगळ्या प्रॉब्लेम्सला सहन करून तुम्हाला कोणती कामाची गोष्ट नाही शिकायला मिळणार काय? रट्टा मारा, पाठ करा, ज्याचं रिअल लाईफमध्ये एक फायदा नाही. स्कूलमध्ये कॉम्प्युटर आहे, पण त्यावर शिकवणार काय? एक्सेल किंवा पेंट. तर आजसाठी इतकंच. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत आहात तर प्लीज स्वतःच्या स्किल्सला डेव्हलप करा. फॉर एक्झाम्पल एडिटिंग, स्पोर्ट्स, कोणत्या पण फील्डमध्ये. फक्त शाळा व मार्काच्या भरोश्यावर राहू नका. बाकी स्टे स्ट्रॉंग.